डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी प्रथम आपण पुदिना घेतलेला आहे, पुदिन्याची काही पानं घेतलेली आहेत, त्याच्यानंतर अद्रकचे काही पीसेस आपण केलेले आहेत, त्याचप्रमाणे लिंबूचे काही स्लाइस पण आपण तयार केलेले आहेत. असे छोटे छोटे स्लाइस बनवायचे. त्याच्यानंतर जर आपल्याकडे पुदिना नसेल तर आपण कोथिंबीरचे पण पानं वापरू शकतो, त्याचाही वापर आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतो. त्यानंतर ही काकडी घेतलेली आहे. ही काकडी आपण व्यवस्थितपणे याची साल जी वरची आहे ती आपण पहिले प्रथम काढू आणि काढल्यानंतर याचे स्लाइस तयार करून या स्लाइस आपण या इन्फ्युजर बॉटलमध्ये टाकून पण चांगले डिटॉक्स वॉटर पाणी तयार करू शकता येते, की जे दिवसभर आपणास 2-3 वेळेस वापरता येऊ शकतात. या पद्धतीने आपण डिटॉक्स वॉटर आता आपण तयार करू. प्रथम ही काकडी घेतली आपण. या काकडीची आपण वरची साल काढून टाकू. जर ही साल काढली नाही तर तेवढं पाण्यामध्ये टेस्ट येऊ शकत नाही आणि याच्यावर जर काही असं केमिकल वगैरे काही मिश्रित असेल ते पण निघून जाऊ शकते. म्हणून प्रथम आपण ही साल व्यवस्थितपणे काढून घेऊ. ही साल काढली. पुढचा भाग थोडा कट करून बाजूला टाकून देऊ. एखाद्या वेळेस काकडी कडू पण असू शकते, त्यासाठी प्रथम या काकडीची एक टेस्ट घेणं आवश्यक आहे. काकडी गोड आहे त्यामुळे आता ही कट करून आपल्याला वापरण्यास काही हरकत नाही. याची स्लाइस करून ठेवतो मी. 10-12 स्लाइस करायचे त्याचे. या पद्धतीने स्लाइस तयार केलेत आपण. ह्या स्लाइस आपण या इन्फ्युजर बॉटलमध्ये, इन्फ्युजरची चेंबर आहे ज्याला, या चेंबरमध्ये असे आपण तुकडे करून ह्याचे टाकून देऊ. हे काकडीचे तुकडे व्यवस्थितपणे टाकायचे. त्यानंतर एक लिंबूचा आपण जे स्लाइस कट केलेला होता तो स्लाइस याच्यात टाकू. असे 2 स्लाइस मी टाकले. त्यानंतर अद्रकचे पण 2 स्लाइस मी टाकून देतो, कट केलेले आहेत ऑलरेडी. त्यानंतर थोडीशी मेन पुदिन्याची पाने टाकून देऊ. त्यानंतर परत काकडीचे स्लाइस टाकू. याचे 4 भाग केले तरी जमतील किंवा 2 भाग केले तरी जमतील. ओके, या पद्धतीनं आणखी आपण काकडी टाकलेली आहे. त्यानंतर मोसंबी पण आहे. मोसंबीचा स्वाद पण आपण घेऊ शकतो. हे मोसंबीचे 1-2 पीसेस टाकून देतो, त्याच्यामुळे आणखी टेस्ट चांगली येईल. ही मोसंबी घेतो मी, या पद्धतीने कट करून ठेवतो. मोसंबीचे 2 स्लाइस घेतले तरी जमतील. या पद्धतीने मोसंबीचे 2 स्लाइस टाकून देतो, 2 किंवा 3, ज्याप्रमाणे तुम्हाला टेस्ट हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही मोसंबी पण यूज करू शकता. आवश्यकतेनुसार मोसंबी तुम्ही टाकू शकता. मी याच्यामध्ये 3 पीसेस मोसंबीचे टाकलेले आहेत. ओके, त्यानंतर परत थोडी काकडी घेतो. काकडी टाकली. परत एक लिंबूचा स्लाइस टाकतो. परत एक अद्रक टाकणार. कोथिंबीरची टेस्ट घ्यायची असेल तर कोथिंबीर पण तुम्ही थोडीफार टाकू शकता. या पद्धतीने आपले डिटॉक्स वॉटरची तयारी झालेली दिसते. ओके, ही चेंबर व्यवस्थित फिट करून घ्या. नंतर यामध्ये थंड पाणी टाकून ठेवावे.
कोल्ड एकदम चिल थंड पाणी टाकतील त्या. आणि या डिटॉक्स वॉटरचा दिवसभर तुम्ही आनंद घेऊ शकता. हे पाणी तुम्ही 2 तासानंतर आता यूज करू शकता. हे पाणी संपल्यानंतर दिवसभर मध्ये दुपारपर्यंत जर हे पाणी संपलेलं असेल, परत एकदा तुम्ही थंड पाणी टाकून परत संध्याकाळपर्यंत हे पाणी तुम्ही वापरू शकता. आणि संध्याकाळी याच्यातली काकडी, पुदिन्याची पानं, कोथिंबीर हे फेकून परत लिंबू आणि अद्रकचा वापर तुम्ही परत करू शकता. धन्यवाद.